स्वस्ति श्री स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कलाविश्व सहर्ष सविने सादर करत आहे. काय सादर करते? आता बसलातच ना, मग डायरेक्ट पहाच. संस्थितो गणपत्यो सूर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान शुभमंगल निसर्ग संपन्न अलिबाग मधील दोन मनमिळावू व्यक्ती लग्नबंधनाच्या गाठीत गुंफले गेले. दिनांक 2 मे 1993 चिसौका प्रीतिदा व चिरंजीव भगवंत यांचा शुभविवाह झाला आणि सुरू झाला एक नवीन प्रेममय प्रवास. शुभमंगल सावधान. फातिमा शेख, हाँ देख, इस बार लड़का ही चाहिए. अगर लड़की हुई तो फिर देख लेना. अहो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लढले होते दर्यावरती मावळे, ज्यांनी मोडली होती घमेंड थेट इंग्रजांची, तेही समुद्र लढाई सिद्धी आणि इंग्रजांच्या नाकावर बांधून काढला होता खांदेरी दुर्ग. अशा रणमर्दानी वीरांचे वंशज आम्ही. सिद्धनकर, चला. तलवारीशी नाक हे मातीशी हकर सरनवरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. शिरगणकर, मुलगी झाली मुलगी. पहिली बेटी धनाची पेटी. अभिनंदन. मुलगा होणं भाग्य असेल तर मुलगी होणं सौभाग्य आहे. डॉक्टर, आज मी सौभाग्यवान झालो. 10 जून 1994 या शुभदिनी आद्रा नक्षत्रामध्ये सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी म्हणजे ठीक 6 वाजता शिरदनकरांना कन्यारत्न प्राप्त झाले. आणि माझ्या छोकोलीचं नाव समीरा. आई बाबा, आई बाबा, घरात कोणीच नाही वाटतं. हे बघ किती पसारा. सगळी कामं मलाच करावी लागतात. कुठे आहे पसारा? माझे आई बाबा किती पसारा करतात. एक चल आपण आता अभ्यासाला बसूया. तू अभ्यास करत असशील तर मी घरी जाते. खुशियों की बहार
समीरा, अरे माझी सोनुकली ती, हे बघ बाबाने काय आणलंय तुझ्यासाठी. आईने पण तुला खाऊ आणलंय, पण तू आईकडून घेणार की बाबाकडून? खाऊ नको, मला तर फक्त माझे आई बाबाच हवे. कमी वयातच मुलगी समजूतदार झाली की आई वडिलांची अर्धी चिंता मिटते. पण एक अभिमानाचा क्षण मिळतो, तो म्हणजे आपलं अपत्य अष्टपैलू असण्याचा. काय ग एवढी शांत का? काही झालंय का? नाही. मग डोळ्यात पाणी का आहे? अहो, तुम्हाला आठवते का आपल्या समीराला पहिलं बक्षीस केव्हा मिळालं ते? अगं आठवते म्हणजे दुसरीत असताना, तेही निबंध स्पर्धेत. तोच निबंध वाचत होते. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती घरात काम करते, माझ्यासाठी डब्बा बनवते आणि कामावर पण जाते. ती माझे खूप लाड पुरवते. अगं डोळे पुस आधी. तशी आहेच खूप गुणाची आपली लेक. पण थोडा आवर लवकर, नाहीतर तिची गॅदरिंग पाहायला आलो नाही म्हणून रागवेल ती. चल आवर पटकन. ढगबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगबाई ढगबाई. पुढील गीत सादर करते समीरा सिदानकर. गाण्याचे बोल हसरा नाचरा श्रावण आला. Love you.
बाबा अजून एक बक्षीस. आता एक नवीन कपाट करावं लागणार बहुतेक. काका मला पण मिळालंय बक्षीस. अरे वा 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 वा, तुझं पण अभिनंदन. बाबा आता मला एक गिफ्ट हवंय. मला माहितच होतं स्पर्धेसाठी गेल्यावर एक तरी बक्षीस घरी नक्कीच येणार, म्हणून आधीच गिफ्ट आणलंय. वाव, स्केटिंग शूज. थँक्यू बाबा. हे घे, तुला पण एक गिफ्ट. थँक्यू काका. हा यशाचा प्रवास पुढे चालतच राहिला. स्केटिंग, धावणे, खो खो, मॅरेथॉन, नाटक, हस्तकला, प्रश्नमंजुषा सोबतच गणित, हिंदी विषयातील स्पर्धा परीक्षा, इतिहास, किशोर प्रज्ञावंत परीक्षा या एक ना अनेक विषयात उत्तुंग यशाची परंपरेची शिरदलकरांच्या घरी नव्याने सुरुवात झाली. येतो का? बाबा मला तर भीतीच वाटायला लागली आजच्या युगात. हे असले प्रकार घडत राहिले तर कसं होईल आपल्या समीराचं? आला मोठा शिट्टी वाजवणारा. मुली काय खेळणं वाटलं का? ए मजनू उठ. कसला रे मर्द तू? एका फटक्यातच गार झालास. पाहिलंस, आता घाबरायची नाही, घाबरवण्याची वेळ आहे. समीरा बेटा, तुझ्या आयुष्यातला एक नवीन अध्याय तुझी वाट पाहतोय. सर, काळजाचा तुकडा सोपवतोय. तिला इतकी मजबूत बनवा, तिच्याकडे वाईट नजरेने कोणी पाहायची हिंमत सुद्धा केली नाही पाहिजे. मुली मुळातच खंबीर असतात, फक्त त्यांना त्यांच्या आतली शक्ती ओळखता यायला हवी. अभ्यासात सुद्धा हुशार असल्याने आपल्या बळावर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती तिने मिळवली. माननीय जिल्हाधिकारी आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान झाला. पण शिरपेचात खरा यशाचा तुरा रोवला गेला तो विज्ञान प्रदर्शनामुळे. बालविज्ञान प्रदर्शनात तिच्या टीमने सुवर्ण पदक पटकावलं आणि भारताचे राष्ट्रपती सन्माननीय APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिच्या संपूर्ण टीमचा सन्मान झाला. मुलीची आवड लक्षात घेऊन शिरदलकरांनी लाडक्या लेकीला थेट नासाची सफर सुद्धा घडवून आणली. हे सर्व सुरू असताना कराटेमध्ये नवनवीन पायऱ्या पार करत शालेय, राष्ट्रीय स्तरावर विविध बक्षिसे मिळवत हा प्रवास ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचला. या सर्वात तो एक दिवस उजळला त्याची प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतो. तो दिवस म्हणजे 10वीचा रिझल्ट. बाबा, खरंच भीती वाटते. अगं भीती कसली? तू लिहिलायस ना पेपर. अभ्यासाबद्दल आम्ही तुझ्यावर कधी बळजबरी केली नाही आणि करणारही नाही. जे काय केलंस ते तुझ्या हिमतीवर केलंस. अरे बापरे समीरा, मला वाटलं होतं की 90% तरी मिळतील, पण तुला? बाबा, मी खरंच केला होता अभ्यास. अगं असू दे. भाऊजी किती मिळाले? वहिनी फक्त 97.27% मिळाले. मला 90% तरी पाहिजे होते. आई बाबा, मी खरंच अभ्यास केला होता. अगं 97.27. हॅलो, समीरा शिरदलकर. हा, तिची आई बोलतेय. समीराचे अभिनंदन. समीरा 10वीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आली आहे. मग पुढे सुरू झाला खऱ्या जीवनाचा प्रवास. कम्प्युटरमध्ये रुची असल्याने BE कम्प्युटर पर्यंत शिक्षण घेतले. सोबतच आपले छंद, आवड सुद्धा सांभाळत कराटेमध्ये थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी उड्डाण सुद्धा केलं.
बाबा, ऑनिक्स कंपनी मधून इंटरव्ह्यू साठी कॉल आलाय. वा, अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. मे आय कम इन सर? येस, टेक अ सीट. हॅलो बाबा, मी सिलेक्ट झाले. अरे हा, माहित आहे. हो हो, ठीक आहे. समीरा, ऐक, मी बोलते नंतर. आई बाबा आलेत. समीरा, आठवतं तुला तुझं पहिलं गाणं ज्यावर तू डान्स केला होतास? हो, नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कलवाई सुपारी फुटली, मन नवरी नटली, कलवाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, मन नवरी नटली, कलवाई सुपारी फुटली, मन नवरी नटली, कलवाई सुपारी फुटली. किती छान डान्स केला होतास ना त्या गाण्यावर. पण आता वेळ झाली आहे तू खरी नवरी होण्याची. हा, तुझ्या मनात जर कोणी असेल ना तर सांग आम्हा दोघांना. बाबा, आजपर्यंत माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा तुम्ही मला स्वतःला घ्यायला सांगितलात. म्हणूनच हा निर्णय तूच घ्यावा असं आम्हाला वाटतंय. पण जोडीदार योग्य असावा एवढंच. ऑफिस कलिक होती आणि माझ्या मनात असं कोणीच नाहीये. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा माझ्यासाठी अतिशय योग्य होता. म्हणून तर मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मला माहित आहे तुम्ही माझ्या मनाविरुद्ध कधी वागलात नाही आणि वागणारी नाही. आणि मी जरी म्हणाले ना की माझं कोणावर तरी प्रेम आहे, तरी तुम्ही त्याला नकार सुद्धा देणार नाहीत. पण माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा निर्णय तुम्ही घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जेव्हा बोलाल, ज्याच्या सोबत बोलाल, त्याच्यासोबत लग्न करायला मी तयार आहे. आणि मला माहित आहे माझ्या आई बाबा माझ्यासाठी राजकुमारच शोधून आणतील. आणि मग काही काळाने ओमकारजी हिरा म्हणून या घराला लाभले. बरोबर नाही बाबा? तुम्ही विनंती करेन त्या दोन्ही कपल्स म्हणजे दोघांना पण की मंचावर यायचं आहे. याच्या नंतरचा प्रवास तुम्ही पाहिलात. मला माहिती नाही की किती छान केलं किंवा वाईट केलं आम्ही, पण एक थोडक्यात तिचं आयुष्य मांडण्याचा एक प्रयत्न आम्ही केला होता. आणि ही संपूर्ण संकल्पना तिच्या बाबांची होती. एक 2 दिवसात आम्ही हा प्रयत्न केला आणि मला नाही माहिती की आम्ही किती यशस्वी झालोय. पण आईच्या डोळ्यात अश्रू होते ते आम्हाला भरपूर काही सांगून गेलेले आहेत. सो एकदा जोरात टाळ्या या दोघांसाठी वाजायला पाहिजेत. आणि खरं तर पहिलं बाबांसाठी जास्त टाळ्या वाजायला पाहिजेत की बाबांना ही संकल्पना आली आणि मे बी बाबांनी कोणाला सांगितलं नव्हतं. सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. सो थँक्यू पुन्हा एकदा संपूर्ण शिरधनकर परिवाराचं की आम्हाला एक आमची कला सादर करण्याचा एक संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा म्हणेन की मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा कधीच जन्म जात नसतो वाया. मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा कधीच जन्म जात नसतो वाया. कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते. कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते. माहेर आणि सासर यांना जोडणारी स्त्री ही एक दिव्य ज्योत असते. दिव्य ज्योत असते. दिव्य ज्योत असते. तुम्हा सर्व माझ्या तमाम माता भगिनींना सन्मानाचा मुजरा करतो आणि या कपलला विनंती करतो की याचं अनावरण करायचंय आपण. अनेकदा अमोल दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. हा जो आम्ही लघुचित्रपट आपल्या समोर सादर केला त्याची संकल्पना प्रणित म्हात्रे यांची होती आणि त्याच्या मागे अमोल दादांचं पण फार मोठं श्रेय आहे. तर खरोखर खूप छान आणि
असं पहिलंच टाइम आहे जे असा लघुपट या ठिकाणी सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. मला वाटतं आईंकडून तरी आम्हाला भरपूर दाद मिळाली, कारण त्यांच्या डोळ्यात जे पाणी आहे ते सर्व काही सांगून जाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी तुम्हाला सुद्धा विनंती करेन दोघांना की स्टेजवर यायचं आहे. प्लीज प्लीज सर, नाही म्हणू नका प्लीज. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. समीरा, सर्वप्रथम तुम्हा दोघांविषयी मी विचारेन की सर्वप्रथम चिरंजीव ओंकार आपणास विचारेन की आपण समीराला निवडलं, काय वाटलं, कशाबद्दल, म्हणजे तिचा कोणता गुण तुम्हाला खूप आवडला? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाही, जसं तुम्ही बघितलं की अभ्यासानुसार की सगळ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजही नुसतं ऐकलेलं, पण पहिल्यांदा बघितलं की सर्व सांगताना कोण आहे तर जास्त विचार करायचा प्रश्न नव्हताच. खूपच सुंदर, म्हणजे सगळी कल्पना वगैरे चांगली होती आणि एक्झिक्युशनही खूप चांगलं होतं. म्हणजे बाबांचे खास धन्यवाद, आईचे पण की बाबांसाठी जोरदार टाळ्या होऊन खूप छान संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली. आणि मी आमचे प्रणित दादा तसेच आमचे अमोल दादा या दोघांनाही ही संकल्पना ऐकवली की असं असं आपल्याला करायचं आहे, तेही इतक्या कमी दिवसात. खरोखर दोन प्रतिभावंत आमच्याकडे कलावंत आहेत आणि त्यांनी आमची जी टीम आहे ती सुद्धा खूप मेहनती आहे. रात्र जागून हा आम्ही सर्व चित्रपट बनवला आणि त्यानंतर आईने तर दाद दिली, तिचे अश्रू सर्व काही सांगून गेलेत. मी सरांना विचारतो, सर चित्रपट कसा वाटला? खूपच छान, म्हणजे मला जसं वाटलं तसं संपूर्ण एक्झिक्यूट केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. खूपच छान झालं चित्रपट, प्रश्नच नाही, कारण तुमची मेहनत तर आहेच आणि बाबांचं आणि आपण सर्वांनी एवढं म्हणजे अगदी शांतपणे बघितलं त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. एकदा समीरा आणि ओंकारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, मी विनंती करतो.